वाढीव घरपट्टीच्या विरोधात कुपवाड शहर सर्वपक्षीय यांच्या वतीनं मुख्य रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन आणि प्रशासनाच्या विरोधात निदर्शने. सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेने काही महिन्यांपूर्वी खासगी यंत्रणेमार्फत ठेका देऊन ठेकेदाराकडून अत्यंत चुकीच्या पद्धतीने मोजमाप करून कुपवाड परिसरातील नागरिक तसेच छोट्या मोठ्या व्यावसायिकांच्या मालमत्तेवर लादलेल्या जुलमी आणि अन्यायी घरपट्टी करवाढीचा निर्णय तात्काळ रद्द करा, कुपवाडकरांना दिलेल्या नोटिसा मागे घ्या या आग्रही मागणीसाठी सोमवारी कुपवाडमध्ये सर्व पक्षीय नेते, संघर्ष समिती व व्यापारी संघटनेच्या वतीनं कुपवाड बंद ठेवून रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनात कुपवाडमधील सर्व माजी नगरसेवकांनी सहभाग घेतला आणि यावेळी मनपा प्रशासनाविरोधात तीव्र शब्दात निदर्शने करण्यात आली. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश ठंग, माजी नगरसेवक गजानन मगदूम, प्रशांत पाटील, शेटजी मोहिते, राजेंद्र कुंभार, विजय घाडगे, माजी नगरसेविका कल्पना कोळेकर, शेटजी मोहिते, शिवसेना शहरप्रमुख सूरज कासलीकर, भाजपाचे विश्वजित पाटील, शहराध्यक्ष रवींद्र सदामते, प्रकाश पाटील, शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे, शहरप्रमुख रुपेश मोकाशी, विठ्ठल संकपाळ, सुरेश साखळकर, काँग्रेसचे अध्यक्ष सनी धोत्रे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बिरू आस्की, माजी अध्यक्ष विजय खोत यांच्यासह शहरातील सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी होते. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, सांगली.